आता रील्स वर लेकरू झोपते. पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अहो पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरवाया गेली. उगाच थोडी गेली. म्हातारपणात तुमची दारू सुटत नाही. म्हातारपणात मारुतीच्या कट्यावर बसून तुम्ही पते चालता. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाचे. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालचे काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलो, यांना काय झोळे. आणि कुर्ती तर काय मिसरी चुळकी. आता ही ज्या मिसरीच्या वासानं वाटेतल्या मशीनं तू तेच बंद केलं आणि काय म्हणलो. सांगायचं केलं असतंय ज्यानं काकड्याशिवाय आयुष्य घातलं. अरे ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल ना, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वास मी देते. राहते स्पिरिच्युअल थोडं या विषयात. मग देवा मला फारसं काही करायची गरज नाही, काहीच नाही. काय करावं देवा? हरिमुखे. त्याने काय होईल? 4 मुद्द्या शास्त्रात सांगितलं. पहिली देवाची आवड लागणे, देवाचा मार्ग मिळणे, देवापर्यंत पोहोचणे, शेवट देव होणे. आता उत्तर असं नाहीये की भगवंताच्या दारात थांबल्यावर 4 मुक्त्या साधतात. माऊली वाजायच्या त्यांनी साधल्या. आम्हाला गरज, आम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी उभा राहिलो स्थिर शुद्ध अंतकरणाने, आम्हाला तेवढाच अधिकार मिळतो जेवढा 4 मुक्त्यात अधिकार आहे. आम्हाला काही करायची गरज नाही. एवढी ताकद आहे. काय करायचंय? फक्त देवाचे द्वारी उभा क्षण भरी